गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला. एक अमृत नावाचा राजा होता. त्याचं आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम होतं. तो आपल्या राज्याची नीट देखभाल करत असायचा. त्याचा प्रधानसुद्धा अत्यंत सुस्वभावी, कर्तव्यदक्ष होता. प्रधानाचं नाव होतं चंदन. तो राजाला त्याच्या कामात निरलसपणे साथ देई. एक दिवस राजा अमृत आणि त्याचा प्रधान चंदन हे दोघंही राजप्रसादाच्या गच्चीमध्ये एरझऱ्या घालत होते. वरच्या बाजूनं भोवतालचा रमणीय परिसर निहाळत होते. खूप दूरवरचं दृश्य त्यांना इतक्या उंचीवरून स्पष्ट दिसत होतं. दूर अंतरावर आठवड्याचा बाजार भरलेला होता. रंगीबेरंगी कपड्यातले लोक बाजार खरेदी करण्यासाठी आले होते, तर कुणी आपला माल विकण्यासाठी मांडून बसले होते. बाजार मालानं कच्चून भरलेला होता आणि लोकांकडे तो माल विकत घेण्यासाठी भरपूर पैसे पण होते. गरीब लोक कुठेच दिसत नव्हते. राजाचा चेहरा समाधानानं भरून गेला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. आपल्या प्रजेची संपन्नता आणि समृद्धी पाहून त्याचा ऊर अभिमानानं भरून आला. कोणत्याही कर्तव्यदक्ष राजाप्रमाणेच आपल्या प्रजेच्या सुखातच त्याचं सुख सामावलेलं होतं. तो चंदनकडे वळून म्हणाला, माझी प्रजा बघ किती सुखी समाधानी आहे, पण मला त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे. तेव्हा उद्या समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना माझ्या दरबारात बोलावून घे. त्यांचं कसं चाललंय हे मी स्वतःच त्यांना विचारेन. राजाच्या अशा विचित्र मागण्यांची चंदनला सवयच होती. त्यामुळे त्यानं मान हलवून होकार दिला आणि त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या आनंदात स्वतःशी गाणं गुणगुणत राजा दरबारात आला. तिथे असंख्य माणसं जमा झाली होती. ती सगळी त्याचीच वाट बघत होती. ते दृश्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. घसा साफ करून जरा मोठ्या आवाजात तो म्हणाला, आज मी तुम्हा सर्वांना खास इथे बोलावून घेतलेलं आहे, कारण मला तुम्हा सर्वांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचा राजा या नात्यानं मला एक गोष्ट कळली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वजण सुखी आहात ना? तुमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागता येत ना? तुमच्या माहितीत एखादा असमाधानी माणूस तर नाही ना? या सर्व प्रश्नांची मला उत्तरे हवी आहेत. सर्व प्रजाजन एकमेकांकडे बघू लागले. सर्वांनी स्वतःशी जरा वेळ राजाच्या बोलण्यावर विचार केला आणि मग एक जण पुढे होऊन बोलू लागला. आपण किती सुखी, किती समाधानी आहोत हे प्रत्येकजण वर्णन करून सांगत होता. त्यांच्या स्वयंपाकघरात मुबलक अन्नधान्य होतं. त्यांचे उद्योगधंदे व्यवस्थित चालू होते. राजानं त्यांच्या सुरक्षिततेची अगदी व्यवस्थित काळजी घेतली होती. शेतकऱ्यांनी भरपूर धान्य पिकवलं होतं. नद्या, तळी दुथडी भरून वाहत होती. त्यात पुष्कळ मासे होते. कोणालाही याहून आणखी काय हवं असतं? हे सगळं कानावर पडल्यावर राजा अधिकच प्रसन्न झाला. पण चंदन मात्र एक गोष्ट शांतपणे ऐकत उभा होता. त्याच्या कपाळावर थोड्या आठ्यासुद्धा पडल्या होत्या. का बरं? काय झालं असावं? जरा वेळानं तो राजापाशी जाऊन त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. ते ऐकून राजा अमृतच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. त्यानं भुवई उंचावली. चंदन हे काय बोलत होता? हे असं काही शक्य नव्हतं. तो चेष्टा तर करत नव्हता ना? मग त्यानं चंदनच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहिलं, पण ती चेष्टा नव्हती. चंदनचा चेहरा गंभीर होता. मग दरबारात जमा झालेल्या प्रजाजनांकडे वळून त्यानं एक मुलखावेगळी घोषणा केली. तुम्ही सर्वजण सुखी आणि समाधानी असल्याचं मला सांगत आहात, त्याबद्दल तर मला आनंदच आहे. पण मला हीच गोष्ट पडताळून पाहावयाची आहे. तेव्हा
उद्या तुम्ही सर्व सुखी समाधानी लोकांनी शाही उद्यानात जमा व्हायचं आहे आणि माझी भेट घ्यायची आहे. पण माझी एक अट आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानं शाही उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरून उद्यानातून सरळ चालत मागच्या द्वारापाशी यायचं आहे. तिथे मी तुमची भेट घेईन. तुम्ही उद्यानात जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला एक एक पोतं देण्यात येईल. त्यात तुम्ही या उद्यानातली तुम्हाला पाहिजे ती फळं फुलं जमा करा. हे ऐकताच जमलेल्या प्रजाजनांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पसरलं. उद्या खूपच गंमत येणार होती. राजाच्या शाही उद्यानात सामान्य नागरिकांना सहसा प्रवेश मिळत नसे. राजानं जगभरातून अत्यंत दुर्मिळ रोपं आणून तेथे लावली होती. अत्यंत चित्रविचित्र झाडाझुडुपांनी ते उद्यान अगदी बहरलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्व प्रजाजन उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी जमा झाले. थोड्याच वेळात रक्षकांनी उद्यानाचं भलं मोठं प्रवेशद्वार उघडून प्रत्येकाच्या हातात एक एक पोतं देऊन सर्वांना आत सोडलं. पुरुष, स्त्रिया आणि मुलं त्या उद्यानात मनमुराद विहार करू लागली. रसाळ सफरचंदांनी आणि आंब्याने वृक्ष लगडले होते. लोकांनी ते घाईघाईनं तोडलं. इतक्यात पलीकडच्या बाजूला लाल बुंद दाण्यांनी भरलेली डाळिंब त्यांच्या दृष्टीस पडली. शेजारीच द्राक्ष होती आणि सर्वत्र इतकी विविधरंगी फुलं उमललेली होती. अशी फुलं आणि फळं त्यांनी याआधी कधीच पाहिलेली नव्हती. लोकांनी मनमुराद फळं फुलं जमा केली. त्यांच्या जवळची पोती भरून गेली. पण लोक बगीच्यातून जसं जसं पुढे जाऊ लागले तसं तसं तिथलं दृश्य बदललं. आता त्यांच्यासमोर आखीवरेखीव उद्यान होतं. आता एखाद्या घनदाट रानात त्याचं रूपांतर झालं होतं. त्यांच्यासमोर जी झाडं होती त्यावर सोन्याची सफरचंद आणि चांदीचे आंबे लटकत होते. झाडांना हिऱ्या माणकांची फुलं लागली होती. मग प्रत्येकानं आपापली फळाफुलांनी भरलेली पोती घाईघाईनं तिथेच रिकामी केली आणि ती या मौल्यवान फळाफुलांनी भरण्यास सुरुवात केली. आपल्या घरी आपल्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी उपलब्ध असून आपण तृप्त आहोत, समाधानी आहोत असं आपण आपल्या तोंडानं राजाला सांगितलेलं आहे. हे सर्वजण आता पूर्णपणे विसरलेले होते. त्यांच्या मनातील तृप्तीची जागा आता लालसेनं मोहानं घेतली होती. जास्तीत जास्त मौल्यवान गोष्टी आपण आपल्या पोत्यात कशा भरून घेऊ शकतो यासाठीच आता सर्वांची प्रचंड धडपड चालू होती. जी मधुर रसाळ फळं त्यांनी घरी नेण्यासाठी पोत्यात भरून घेतली होती त्या फळांचा एक भला मोठा ढीग आता तिथे बाजूला जमा झाला होता. ती पायदळी तुडवली जात होती. ती सडण्यासाठी तिथेच सोडून लोक मौल्यवान फुलं फळं जमा करण्याच्या मागे लागले होते. बघता बघता त्यांची पोती गच्च भरून गेली. मग सर्वजण ती घेऊन उद्यानाच्या मागच्या द्वारापाशी त्यांची वाट बघत असलेल्या राजाची भेट घेण्यासाठी निघाले. पण हे काय? रस्त्यात एक अतिशय प्रचंड वेगवान जलप्रवाह त्यांची वाट अडवून वाहत होता. आजूबाजूच्या खडकांमधून पाणी खाली कोसळत होता. तो जलप्रवाह फार रुंद नसला तरी त्याचा वेग भीतीदायक होता. लोकांना तो प्रवाह पार करून पलीकडे जाण्यासाठी नौका देखील उपलब्ध नव्हत्या. म्हणजेच काय की त्यातून पोहत पोहत पलीकडे जाणं हा एकच मार्ग त्यांच्यापुढे होता. दुसरा काही पर्यायच नव्हता. पण त्यांच्याजवळची पोती अत्यंत जड अशा सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या फळाफुलांनी भरलेली होती. ती बरोबर घेऊन पोहत पलीकडे जाणं तर अशक्यच होतं. लोक त्या प्रवाहाच्या कडेला बराच वेळ डोकं खाजवत विचार करत उभे होते. मग त्यातला एक तरुण पुढे झाला. प्रत्येकाच्या मनात जो विचार घोळत होता तोच त्यानं कृतीत आणला. त्यानं आपल्या जवळचं भरलेलं पोतं मागे सोडलं आणि पाण्यात उतरून पोहत पोहत तो पलीकडच्या बाजूला जायला निघाला. हळूहळू इतर लोकसुद्धा त्याचं बघून तसंच करून त्याच्या मागोमाग निघाले. आपण आयुष्यभर सुखात लोळता येईल एवढी धनसंपत्ती त्या पोत्यात गोळा केली आणि आता तीच अशी मागे सोडून जावं लागतंय या कल्पनेनं दुःखी होऊन अनेक लोक रडू लागले. पण नाईलाजच होता. अखेर ते रिकाम्या हातानं पाण्यात उतरले. सर्वजण पाण्याने चिंब भिजलेल्या अवस्थेत राजासमोर जाऊन उभे राहिले. ते दुःखी पण होते आणि चिडलेले देखील होते.
ओल्या कपड्यांनिशी कसेबसे जड पावलांनी चालत चालत सर्व प्रजाजन राजा अमृत आणि प्रधान चंदन यांच्या दिशेने येत असताना ते दोघं त्यांच्याकडे निरखून पाहत होते. चंदनच्या चेहऱ्यावर कळत नकळत हलकंसं स्मित हास्य उमटलं होतं. जेव्हा सर्वजण त्याच्यासमोर गोळा झाले तेव्हा तो त्यांना म्हणाला, काल मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आहात का, तुमच्या वाट्याला जे काही आलेलं आहे त्यात समाधानी आहात का, तुम्हाला कसली कमतरता तर नाही ना, तेव्हा तुम्ही सर्वांनी अगदी एकमुखानं होकार दिला होता. आपल्याला आणखी काहीच नको असल्याचंही तुम्ही मला सांगितलं होतं. पण आज जेव्हा माझ्या उद्यानातून तुम्हाला मिळालेली धनदौलत मागे सोडून यावं लागलं तेव्हा तर तुमच्या चेहऱ्यावर विषण्णतेची छाया पसरलेली मला स्पष्ट दिसते आहे. जर तुम्ही खरोखरच तृप्त आणि खरोखरच समाधानी होतात तर मग तुम्ही ती सोन्या चांदीची फुलं गोळा केलीतच का, आणि आता तुम्हाला इतकं दुःख कशासाठी होतं आहे. त्याचं ते बोलणं ऐकून सर्वजण माना खाली घालून उभे राहिले. त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती. हे उघड होतं आता. फक्त एकच तरुण मुलगा तेवढा अगदी शांत चेहऱ्याने ताठ मानेनं उभा होता. ज्या मुलानं आपलं भरलेलं पोतं मागे ठेवून सर्वात आधी पाण्यात पाऊल टाकलं होतं तोच हा मुलगा होता. त्याचा चेहरा आनंदी दिसत होता. एवढ्या मोठ्या जनसमुदायातून त्याचा एकट्याचा तो हसरा उल्हासित चेहरा चंदननं बरोबर टिपला आणि त्यानं त्याला पुढं बोलावलं. तो त्या मुलाला म्हणाला, काय रे, अगदी अनपेक्षितपणे एवढी मोठी धनदौलत तुझ्या हाती पडली होती. ती सगळीच्या सगळी मागे सोडून निघून येताना तुला जराही दुःख नाही झालं. त्यावर तो तरुण मुलगा म्हणाला, पण मुळात मी सोन्या चांदीची हिऱ्या मानकाची फुलं माझ्या पोत्यात जमा केलीच नव्हती. मी तर ताजी रसाळ फळं तोडून घेतली होती. वाटेत मी ती पोटभर खाऊनसुद्धा घेतली होती. जी काही थोडी उरली होती ती मी माझ्या पोत्यात भरून माझ्या लहान मुलीला नेण्यासाठी घेतली होती. ती घरी आहे. ही मधुर सफरचंद आणि हे रसाळ आंबे तिला नक्की आवडतील असं मला वाटलं, म्हणून मी ती घेतली. पण जेव्हा तो जलप्रवाह पार करण्यासाठी पोहून पलीकडे जाण्यापासून दुसरा काही मार्ग नाही हे माझ्या लक्षात आलं तेव्हा ते पोतं मी तसंच ठेवून दिलं. ते ठेवताना मला मुळीसुद्धा दुःख झालं नाही. माझ्या मुलीला दुसऱ्या एखाद्या फळबागेत ती रसाळ फळं चाखायला मिळतीलच. पण महाराजांनी आपल्या या इतक्या रम्य सुंदर उद्यानातून मनसोक्त विहार करण्याची संधी आम्हा सर्व प्रजाजनांना दिली याचाच मला खूप आनंद झाला. इथल्या नानाविध फळझाडांकडे, फुलझाडांकडे, पक्ष्यांकडे मला डोळे भरभरून पाहता आलं. हे इतकं नितांत रमणीय स्थळ आमच्या महाराजांनी इथं निर्माण केलं आहे. किती महान आहे ते. मला आज या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचं भाग्य लाभलं याचाच मला आनंद आहे. अखेर राजा अमृतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चंदन त्याच्याकडे वळून म्हणाला, महाराज, केवळ पैसा अडका आणि अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळाल्यानं लोकांची हाव संपुष्टात येते असं नाही. ते खरोखर मनातून समाधानी आणि तृप्त असले पाहिजेत. म्हणजेच काय की हातात नव्यानं पैसा येवो अथवा जवळच्या धनसंपत्तीचा काही कारणानं ऱ्हास होवो, त्यांच्या मनोवृत्तीत त्यानं काहीच बदल घडत नाही. आणि हा धडा आपल्यापैकी प्रत्येकानं शिकला पाहिजे. मग तो राजा असो की रंक. राजानं मान हलवली. त्याला चंदनचं म्हणणं पूर्णपणे पटलं होतं. तसंच ते सर्व प्रजाजनांनाही पटलं होतं. आता हा धडा ते कधीच विसरणार नव्हते. तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय तात्पर्य मिळालं? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया ज्या की कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.